नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामध्ये वनरक्षक पदाकरिता भरती प्रक्रिया सुरू आहे. तर त्याचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे. आता मी स्पेशली कोल्हापूर विभागासाठी सांगत आहे तुम्हाला, की कोल्हापूर विभागामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे ते सुरू आहे. सध्या 13 तारखेपर्यंत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे आणि विद्यार्थ्यांना असा प्रश्न आहे, की ग्राउंड जे असणार आहे म्हणजे रनिंग ती कधी होणार आहे? तर त्याच्या संदर्भात तुम्हाला माहिती देण्यासाठी हा व्हिडिओ मी काय केलं घेऊन आलेलो आहे. तत्पूर्वी काय केलं, की मी ही जी माहिती आहे ती काय केली, की तिथल्या कोल्हापूर विभागातील जे अधिकारी आहेत, सांगली, सातारा आणि कोल्हापूर या 3 ठिकाणचे. तर तिथं फोन करून विचारून आणि काही विद्यार्थ्यांनी पर्सनली विचारून मला सांगितलेलं आहे, की त्यांनी काय म्हणलेलं आहे ते तिथं. ओके. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लीज व्हिडिओला लाईक करून द्या. तर सगळ्यात पहिले तुम्ही जर पाहिलं तर कोल्हापूर विभागाकरता जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि जी ही असणार आहे फिजिकल टेस्ट असणार आहे. फिजिकल म्हणजे फक्त उंची आणि वजन चेक केलं जातं मुलांच्या बाबतीत मुलींच्या बाबतीत आणि मुलांच्या बाबतीत वजन, उंची आणि चेस्ट चेक केली जाते. तर टोटल 44,000 233 उमेदवारांची काय करण्यात की पात्रता झालेली होती. तर या उमेदवारांचं कोल्हापूर मेन ऑफिस आहे तिथे. त्याच्यानंतर सांगली आणि सातारा जिथे की उपवनरक्षक आहेत दोन्ही ठिकाणी. तर इथं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सध्या सुरू आहे. तर तुम्ही बघाल तर 44,233 उमेदवारांचं हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. तर हे जे डॉक्युमेंट आहे ते 29 जानेवारीपासून सुरू होतं. 29 त्याच्यानंतर 30, 31, 1, 2, 3 असं ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन चालणार आहे ते 13 तारखेपर्यंत चालणार आहे. 13 तारखेला शेवटचा दिवस असणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा आणि याचा. आता याच्यानंतरनं जे बघाल तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशननं काय केलं जातं, की विद्यार्थ्यांना पात्र आणि अपात्रची काय करते, की हे केलं जातं. म्हणजे आता जे विद्यार्थी पात्र होतील, म्हणजे डॉक्युमेंट प्रॉपर दिले असतील, त्याच्यानंतरनं त्याची वजन, उंची जर प्रॉपर असतील, तर त्या विद्यार्थ्यांना ग्राउंडसाठी म्हणजे रनिंगसाठी मुलांच्या बाबतीत 5 किलोमीटर रनिंग आणि मुलींच्या बाबतीत 3 किलोमीटर रनिंगसाठी त्यांना बोलावलं जाणार आहे. तर यांना जर माहिती विचारल्यानंतर यांनी असं सांगितलेलं आहे, की हे जे ग्राउंड असणार आहे, हे ग्राउंड जे असणार आहे, तर आता 13 तारीख तुम्हाला दाखवतो मी. 13 तारीख येते पुढच्या मंगळवारी येते. तर 13 तारखेनंतर ना आता बघा काय आहे, की जो स्टाफ असतो, आता एवढे 44,000 विद्यार्थ्यांचं जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन घ्यायचं आहे, 44,000 तर तिथं स्टाफ पूर्ण बिझी असतो. तर त्यामुळे काय केलं, की त्यांनी सध्या तरी पहिलं तर फक्त डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि त्यांचं फिजिकल घेतात ते आणि त्याच्यानंतरनं स्क्रुटिनी करणार आहेत. म्हणजे स्क्रुटिनी म्हणजे की किती विद्यार्थी पात्र आहेत आणि अपात्र आहे. मग 13 तारखेला जर सपोज झाला, तर 14, 15, 16 या 2-3 दिवस ते काय करू शकतात, की घेऊ शकतात आणि त्याच्यानंतर लिस्ट काय करू शकतात, की प्रसिद्ध करू शकतात. म्हणजे 14, 15, 16 हे 3 दिवस घेऊ शकतात किंवा 17 या तारखेनंतर. 18 तारखेपासून या वीकमध्ये काय करू शकतात, की हे ग्राउंड आहे ते काय करू शकतात, घेऊ शकतात ते. तर या आठवड्यात त्यांनी चान्सेस त्यांना विचारल्यानंतर त्यांनी हे सांगितलं होतं, की या 1 आठवड्यानंतर म्हणजे हा आठवडा जर लवकर झाला तर याच आठवड्यात चालू करतात किंवा पुढच्या आठवड्यात तर नक्कीच, नक्की. म्हणजे या 18चा जो आठवडा आहे, या आठवड्यात नक्कीच, नक्की घेणार आहेत आणि लक्षात घ्या त्यांना 30 म्हणजे हा जो फेब्रुवारी एंडपर्यंत त्यांना ग्राउंड वगैरे सगळं क्लिअर करून लिस्ट लावायची आहे. लिस्ट लावायची आहे म्हणजे फायनल मेरिट लिस्ट आहे ती लावायची आहे. त्यामुळं हे जे आहे ते 18च्या वीकमध्ये घेऊ शकतात किंवा त्याच्याही लवकर होऊ शकतं. तर तुमच्याकडे जे विद्यार्थी अ, ज्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे त्यांच्याकडे विचार करा की 8 ते 10 दिवस असू शकतात जास्तीत जास्त. त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला वेळ भेटणार नाही. ओके. तर ही माहिती होती. तर आशा करतो तुम्हाला माझी इन्फॉर्मेशन आवडली असेल. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.